नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणच्या या सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बीड जिल्हा पोलीस या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपल्या प्रश्नपत्रिकेच्या स्पष्टीकरणाला सुरुवात करू. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बघू प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न. बघा प्रश्न काय होता पहिला, तर प्रश्न दिसतोय आपल्याला पहिला, दोन संख्यांचा मसावी 15 आणि लसावी 225 आहे. त्यापैकी एक संख्या 75 असल्यास दुसरी संख्या कोणती? या पद्धतीचा हा प्रश्न. या प्रश्नाची आपण मांडणी करून घेऊ. बघा आपलं याला एक सूत्र वापरायचे बघा, कुठलं, तर लसावी गुणिला मसावी आणि छेदामध्ये घ्यायचं आहेत पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. तर या पद्धतीचे एक आहेत सूत्र आहेत. मग या सूत्रामध्ये संख्या टाकून घेऊ. तर आपल्याला मसावी काय दिलेलं आहेत, तर मसावी दिलेल्या आहेत बघा 15, गुणाकारामध्ये लसावी 225 आणि छेदामध्ये दिलेला आहेत आपल्याला एक संख्या दिलेली आहे 75 आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे, म्हणून गुणाकारामध्ये ठेवली आपण दुसरी संख्या. आता यांची आपण काय करून घेऊ, आता यांची आपण काटाकाटी करून घेऊ. बघा 15 एक 15, 15 पाचे 75, 5 एक 5, 5 चोक 20, बाकी उरले 2, 5 5 25, म्हणजे एक्स बरोबर किती उरले, तर एक्स बरोबर उरले 45. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. तर पुढचा प्रश्न आहे बघा आपला, 8,000 मुदलाचे 10 वर्षाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर आपण या प्रश्नाची मांडणी करून घेऊ. किती हजार रुपये आहेत, 8,000 रुपये. 8,000 व्याजाचा दर किती आहे, तर 10%, म्हणून 100मध्ये प्लस करून लिहू. 110 छेदामध्ये 100 गुणिला 2 वर्ष आहेत म्हणून डबल लिहू. 110 छेदामध्ये 100. आता यांची जी कॅन्सलेशनची क्रिया करून घेऊ. 1 2 1 2 0 कॅन्सल झाला. 1 2 1 2 0 कॅन्सल झाला. आपल्याकडे काय उरलं आहे आता, तर आपल्याकडे उरलेले आहेत 80 गुणिले 11 गुणिले 11. तर 11 गुणिले 11 जर केलं तर उत्तर येतं 121. 121 गुणिला 80. बघा क्रिया करून घेऊ. 0 थोडासा बाजूला ठेवू. आता मग आपण 8 एक 8, पुन्हा 8 दुने 16, 16शी 6चा हातचा आला 1, पुन्हा 8 एक 8, 8 आणि 1 9, आणि आपण जो बाजूला 0 ठेवला होता तो पुन्हा 0 याच्यावरती टाकून घेऊ. आपल्याला ही मिळाली रास. आपल्याला ही काय मिळाली, तर रास मिळाली. तर या रासेमधून जर आपण मुद्दल वजा करून घेतली तर मग आपली मुद्दल किती, रास किती, 9,680 रुपये. याच्यामधून मुद्दल येत आपली 8,000 रुपये. मुद्दल जर यातून आपण वजा करून घेतली तर बघा ही मुद्दल जी आहेत आपण यातून वजा करून टाकली, हे उरलं आहे आपल्याकडं खाली काय, व्याज 1,680. म्हणजे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहेत बघा, काय आहेत पुढचा प्रश्न, तर एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे, त्यावर 10% तोटा झाला आहे, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आपल्याला एका वस्तूची विक्री किंमत सांगितलेली आहे. किती सांगितली आहे विक्री किंमत, तर 540 बरोबर. परंतु त्या वस्तूवर 10% तोटा झाला. त्या वस्तूची पूर्ण किंमत किती असणार आहे, तर 100% असणार आहे. त्याच्यामध्ये 10% तोटा झाला म्हटल्यानंतर ही वस्तूची जी किंमत आहे ही किती टक्के राहिली, तर ही किंमत 90% राहिली. मग आपल्याला फक्त 100% किंमत शोधायची आहे. मग यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे बघा. तर मग करून घेऊ तिरकस गुणाकार. 540 गुणिला 100 आणि छेदामध्ये 90. छेदामध्ये किती, तर 90. आता याची क्रिया आपण इथे करून घेऊ. बघा हा 0 कॅन्सल. 9 एक 9, 9 5 45 आणि 5 गुणिला 100 बरोबर 500. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत काय होती, खरेदी किंमत काय होती, तर त्या वस्तूची मूळ किंमत 9 सक 54 होतील. इथं 9 सक 54 आणि इथं 600 होतील. 6 गुणिले 100 जर गेलं तर 600 होतील. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं प्रश्न क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघू आपण. आपला पुढचा प्रश्न आहे बघा आता, 15 मजुरांना एक काम पूर्ण करण्यास 24 दिवस लागतात, तर तेच काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? मग याची मांडणी करून घेऊ. बघा सुरुवातीला पहिल्या मजूर जे आहेत किती आहेत, 15, आणि काम किती दिवसात करतात, 24. मग यांचा दोघांचा गुणाकार 15 गुणिले 24 आणि छेदामध्ये 8 दिवस घेऊन टाकायचे. मग बघा 8 एक 8,
8 त्रिक 24 आणि 15 त्रिक 45. किती दिवस लागतील? तर 45 दिवस लागतील. बघा नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत, एका वर्गामध्ये 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे व शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 1ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? मग सुरुवातीला नुसतं विद्यार्थ्याचं वय किती होतं, तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर एकूण विद्यार्थी गुणिले सरासरी वय बरोबर विद्यार्थ्याचं एकूण वय, म्हणजे 15 चोक 60 म्हणजे 600 एकूण विद्यार्थ्याचं वय झालं. पण नंतरच्याला काय झाले, त्यामध्ये शिक्षक आले. शिक्षक आल्यामुळे व्यक्तींची संख्या इथं सुरुवातीला किती होती? 40 होती विद्यार्थी, आपण त्यांना व्यक्ती म्हणू. मग एक शिक्षक प्लस झाल्यामुळं हीच संख्या आता किती झाली? 41 झाली. आणि सरासरी पण 1 वाढली, म्हणजे सरासरी पण किती होणार आता? 16 होणार. बरोबर आहे. मग यांचा गुणाकार करून घेऊ आपण आता. 16 1 16, हा चाला 1, 16 चोक 64 आणि 1 किती? 65. बघा आता हा दोघांमधला जो फरक आहे तो कुणाचं वय? तर शिक्षकाचं वय. म्हणजे याच्यातून आपण काय 656 मधून 600 काय करावं लागतील आपल्याला? वजा करावं लागतील. 6 5 0 म्हणजे 56 वर्ष त्या शिक्षकाचं वय असणार आहे. 56 वर्ष कुणाचं वय असेल? तर त्या शिक्षकाचं वय असेल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, 5 8 12 17 आणि 23 या मालिकेत पुढची संख्या कोणती? बरोबर एक मालिका दिलेली आहे. बघा आपण याच्यामध्ये काय साम्य ते बघून घेऊ पहिले. हे बघा 5 8 दोघांमधला फरक कितीचा आहे? 3चा. त्याच्यानंतर समोर येतं 12 दोघांमधला फरक दिसतोय 4चा. समोर येतं 17 दोघांमधला फरक दिसतोय 5चा. आता समोर येतं 23 दोघांमधला फरक दिसतोय 6चा. मग साहजिकच आहे तिथं फरक 7चा असणार आणि इथं वरती कोणती संख्या येणार? तर 30 येणार. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघू. एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेमी असल्यास त्याचा कर्णाची लांबी किती? बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहेत आपल्याला. किती दिले आहेत? 144 आणि त्यावरून काय विचारलं आहे आपल्याला? तर आपल्या कर्णाची लांबी विचारलेली आहे. सर्वप्रथम आपण त्याची आकृती काढून घेऊ एकदा. एक चौरस, हे बघा ह्या अशा पद्धतीची चौरसाची आकृती असणार आहे आणि हा त्याचा कर्ण असेल. तर मग हा कर्ण आपल्याला काढायला सांगितलेला आहे. इथे लक्षात ठेवायचे सगळ्यात पहिले आपल्याला बाजूवरून काय करावं लागणार आहे? त्याच्या क्षेत्रफळावरून बाजू काढावं लागेल. तर मग त्याचं सूत्र काय क्षेत्रफळाचं? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा काय? तर वर्ग हे त्याचं सूत्र झालं. तर मग बाजूचा वर्ग आहे आपल्याला दिलेले आहेत. ते किती दिले आहेत? 144. मग याच्यावरून जर आपण याचं 144 दिलेलं आहे तर मग याचा वर्ग, तर बाजू किती असेल? तर 12. म्हणजे याचं काय घ्यावं लागेल आपल्याला? तर वर्गमूळ घ्यावं लागेल. म्हणून मग आपली एक बाजू किती मिळाली आपल्याला? बाजू मिळाली. आणि हे बघा बाजूवरून चौरसाचा कर्ण काढायचं सूत्र आहेत बघा. बाजू गुणिले वर्गमुळात 2. मग आपली बाजू किती आहे? 12 आणि गुणाकारामध्ये किती ठेवावं लागतील आपल्याला? त्याला 2. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. म्हणजे बाजू 12 वर्गमुळात 2 सेंटीमीटर या प्रश्नाचं काय होईल? योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे बघा आपला, जर एका संख्येचे 40% 80 असेल तर त्या संख्येचे 60% किती? बरोबर एका संख्येचे किती टक्के? 40%. बरोबर किती आहे? 80 आहे. तर त्या संख्येचे आपल्याला विचारले 60% बरोबर किती? तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे सरळ. बघा मग 60 गुणिला 80 छेदामध्ये 40. 40 1 40, 40 दुने 80 आणि साईन दुने 12 आणि हा एक शून्य ठेवून दिला त्यावरती, म्हणजे किती झाले? 120. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर किती होतं? तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? या पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. बरोबर त्रिज्या किती दिली आहे? मग त्रिज्यावरून क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिज्येचा वर्ग पाय, हे त्याचं सूत्र आहे. बरोबर आहे. मग आता सूत्रामध्ये संख्या टाकून घेऊ. त्रिज्येचा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग? तर 7चा वर्ग. आणि पायची किंमत सर्वांना माहिती आहे काय असते? तर 22/7 असते. तर क्रिया करून घेऊ आता. 7 गुणिला 7 गुणिला 22/7. 7 1 7 कॅन्सल झाला. 7 7 काय झाला? कॅन्सल झाला. बघा 7 दुने 14,
हातचा आला 1, पुन्हा 7 दुने 14 आणि हातचा 1 15 म्हणजे 154 सेंटीमीटर काय असणार आहे त्याचे क्षेत्रफळ असणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला हा पण प्रश्न क्लिअर झाला. नेक्स्ट प्रश्न बघू आता. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला 3/4 अधिक 5/6 मायनस 1/2 या पद्धतीचा प्रश्न आहे. आपण याची मांडणी करून घेऊ. बघा 3/4 अधिक 5/6 मायनस 1/2. आता यांचा जोपर्यंत आपल्याला पाया समान होत नाही तोपर्यंत काहीच करता येत नाही, म्हणून आपण सगळ्यात पहिले लसावी काढून पाया समान करून घेऊ. 4 6 2 यांना सर्वांना भाग जाणारी संख्या आहे गणितामध्ये 2. बे दुने 4, बे त्रिक 6, बे 1 बे, 3 दुने 6, 6 दुने 12. म्हणजे प्रत्येकाच्या छेदामध्ये किती पाहिजे आपल्याला 12 पाहिजे. म्हणून 4 गुणिला 3 जर केला तर 12 होतात. म्हणून 3 गुणिला 3 त्याला छेदानं गुणलं त्यालाच अंशानं पण गुणायचं आहे. बघा 6 गुणिला 2 गुणिला 2 मायनस 1/2 2 गुणिला 6 गुणिला 6. आता ही क्रिया इथं कंप्लीट झाली. आता बघा प्रत्येकाच्या छेदामध्ये 3 चौक 12, 6 दुने 12 आणि बेसक 12. प्रत्येकाच्या छेदामध्ये किती झाले 12 झाले. म्हणून आता 12 मी एकच वेळेस लिहितोय आणि वरच्या क्रिया जशाच्या तशा लिहून घेतो. 3 त्रिक 9 प्लसचं चिन्ह मधलं, 5 दुने 10 मायनसचं चिन्ह आहे समोर, 6 1 6. बघा यांची दोघांची बेरीज केली 19 झाली. 19 मधून 6 गेले खाली उरले 13 आणि 13 आणि छेदामध्ये किती 12. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं 13/12 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. एका संख्येला 15ने भागल्यास बाकी 8 उरते तर त्याच संख्येला 5ने भागल्यास बाकी किती उरेल. या पद्धतीचा प्रश्न आहे. अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे, फक्त बाकी किती उरले 8 घेऊन टाकायची आणि कोणत्या संख्येनं भागायला सांगितले 5नं भागून टाकायचं. 5 1 5 बाकी किती उरले 3. तर किती बाकी उरल मग तर 3 उरल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 म्हणजे 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. सरळ रूप द्या 25चा वर्ग मायनस 15चा वर्ग. सरळ आहे 25चा वर्ग किती तर 625 आणि वजा करायला सांगितलं आहे 15चा वर्ग किती 225. वजाबाकी करून घ्या. 0 0 4 म्हणजे 400 दिसतंय का पर्यायामध्ये नाही, म्हणजे इथं ऑप्शन नाही आहे, टायपिंगमध्ये राहून गेला आहे, दुसरा टाईप झाला आहे. बघा मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय तर 400. चला नेक्स्ट प्रश्न बघू. तोपर्यंत पुढचा प्रश्न आहे 500 रुपयाच्या एका नोटाच्या बदल्यात 5 रुपयाचे किती नाणी येतील. नोट केवढ्याची रे 500 रुपयाची. केवढ्याची नाणी पाहिजे 5 रुपयाची. छेदामध्ये ठेवून घ्या. मग 5 1 5 म्हणजे किती नाणी येतील तर 100 नाणी येतील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय मग तर पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. एका त्रिकोणाच्या 2 कोण अनुक्रमे 50 अंश आणि 60 अंश आहे तर तिसऱ्या कोणाचे माप किती. बरोबर. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते तर तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असते 180. आपल्याकडे किती कोणाच्या माप आहेत 2. मग त्या दोघांची बेरीज करून घ्या. बघा मग 50 अधिक 60 बरोबर 110 आणि तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते तर 180. म्हणून ती 180मधून काय करा 110 वजा करून टाका. खाली किती उरणार आहे तर खाली उरणार आहे 70 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नामध्ये थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे तर मग ती एकदा क्लिअर करून घेऊ. बघा इथं दिलेलं आहे. इथं काय होतं 5चा वर्ग गुणिले 625 बरोबर एक्सचा बरोबर एक्स. तर एक्सचा वर्ग बरोबर किती असा हा प्रश्न तयार होईल. मग आपण सगळ्यात पहिले यांची क्रिया करून घेऊ. बघा एक्सची किंमत काढून घेतल्याशिवाय आपल्याला एक्सचा वर्ग काढता येणार आहे का नाही. तर मग बघा 5चा वर्ग गुणिले 625 बरोबर एक्स. तर मग 5चा वर्ग जशाला तसं लिहायचं आहे. या 625ला पाया समान करावं लागेल. म्हणजेच गुणाकारामध्ये 5चा चौथा घात बरोबर किती होतात तर 625 होतात. आता पाया समान झाला, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून पाया एकच वेळेस घेऊ आणि या दोघांची बेरीज करून टाकू. या दोघांची काय करून टाकू आता बेरीज करून टाकायची आहे. तर
या दोघांची आपण काय करून घेतली आता, तर बेरीज करून घेतली. दोघांची बेरीज केली, किती आली दोघांची बेरीज, तर दोघांची बेरीज केली आहे तर बेरीज आली 6. दोघांची बेरीज किती आली, तर दोघांची बेरीज आली 6. तर इथं बघा, इथं 5 पाहिजे ना अजून, थोडंसं प्रश्न कन्फ्युजन होतं इथे. 5 पाहिजे इथं, म्हणजे 5चा x घात. तर मग आता इथं 5चा काय राहील, इथं पण 5चा x घात, इथं पण 5चा x घात. मग इथं 5चा कितवा घात आहे, तर x घात आहे. आता हे आणि हे कॅन्सल होऊन जातील, म्हणजे x बरोबर किती आले, तर x बरोबर 6 आले. आणि आपल्याला इथं xचा वर्ग विचारला आहे, म्हणून याचं उत्तर येईल 36. ते पण टाईप झालेलं नाही आहेत, म्हणजे या प्रश्नाचं पण उत्तर काय, तर टाईप येतं. हा प्रश्न थोडासा मिस्टेक झालेला आहे टाईप करताना. चला तोपर्यंत आपण काय करू, नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. किती, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. तर सरळ सरळ तुम्ही संख्या लिहून पण काढू शकता बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ह्या झाल्या 10 संख्या. सरासरी म्हणजे काय, मधली संख्या. तर मग बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजे 5.5 ही काय असणारी मधली संख्या असणारी, आणि ही आपली सरासरी असणार आहेत. ही झाली एक सरळ आणि साधी मेथड. आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर याला सूत्रामध्ये टाकून काढायचं ठरलं असेल तर म्हणजे ते म्हणजे सर्वांची बेरीज करू. मग 1 ते 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी काय सूत्र आहे, तर बघा 10 गुणिले 11 भागीला 2, बे 1 बे, बे 5 10, 11 5 55. ही झाली किती, 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज. आणि एकूण संख्या किती, 10 छेदामध्ये ठेवून दिल्या. मग याची क्रिया करून याची, तर उत्तर आलं 5.5. हे झालं मेथडनुसार, आणि पहिले झालं होतं संकल्पनेनुसार. झालं क्लिअर. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. पुढचा प्रश्न आहे बघा आता आपला. पुढचा प्रश्न आहे आपला, एका रांगेत जितकी मुले आहेत तितक्याच रांगा आहेत. तर एकूण 441 मुले असतील तर एकूण रांगा किती, तर 21. बघा 21 रांगा आहे, प्रत्येक रांगेत 21 मुलं आहे. तर मग 21 21 किती होतात, 441. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं काय असेल, तर योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत आपला, कंसात वर्गमुळात 3 अधिक कंसामध्ये वर्गमुळात 2 चा वर्ग. आता हे जे प्रश्न आहे तुम्हाला इथं 21 तारीख सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. आणि 23 तारीख सूत्र म्हणजे कोणतं आहे, तर 23 तारीख सूत्र आहे बघा, ए प्लस बी चा वर्ग बरोबर. याला आता सॉल्व करायचं आहे. त्याला सॉल्व कसं होईल मग, तर बघा ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. या पद्धतीने हे सूत्र सॉल्व होईल. मग आता याच्यामध्ये आपण संख्या टाकून घेऊ. ए म्हणजे कोण आपला, तर ए म्हणजे आपला वर्गमुळात 3. आणि बी म्हणजे कोण मग आपला, तर बी बरोबर वर्गमुळामध्ये कोण, तर 2. बरोबर. मग आता हे झाले सॉल्व. आता हे झाले आपलं मांडून सगळं. आता या याच्यामध्ये काय करायचे, सूत्र टाकायचे. सूत्रामध्ये संख्या टाकून घ्यायचे आहेत आपल्या. आता संख्या टाकून घेऊ. बघा ए वर्ग म्हणजे काय असणार आहे, आता कंसामध्ये लिहायचं. मग 3चा वर्गमुळात वर्ग अधिक 2 म्हणजे वर्गमुळामध्ये 3 गुणिला वर्गमुळामध्ये 2 अधिक वर्गमुळामध्ये बीचा वर्ग. झालं आहे क्लिअर. मग आता याला सॉल्व करून घेऊ. याला जर बाहेर काढलं वर्गमुळामधून तर वर्गमुळं फक्त 3 बाहेर निघतील अधिक 2. आता यांचा दोघांचा गुणाकार होईल, कारण दोघं पण वर्गमुळामध्ये, म्हणून यांचा दोघांचा गुणाकार होईल. आणि वर्गमुळामध्ये येतील 6 अधिक हे बी नाही, तर बीची किंमत काय घेतली तर आपण, तरी तर आपण 2 घ्यायला पाहिजे. वर्गमुळामध्ये किती घ्यायला पाहिजे, तर वर्गमुळामध्ये किती घ्यायला पाहिजे, 2 घ्यायला पाहिजे. म्हणजे हे पण बाहेर निघतील वर्गमुळातून किती, तर 2 बाहेर निघतील. मग आता हे +2 आणि हे +3 यांची बेरीज होऊन जाईल. म्हणजे 3 आणि 2 किती होतील, यांची दोघांची बेरीज केली की झाली 5. आणि यांचा दोघांचा गुणाकार होतोय म्हणून ते जशाला तसेच राहतील. मग इथं आपल्याला लिहावं लागणार आहेत. आपल्याला काय लिहावं लागणार आहे, +2 अधिक वर्गमुळामध्ये 6. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक किती, 4. प्रश्न आवडला असेल, सोल्युशन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारच्या आपण वेगवेगळ्या मेथडचे प्रश्न आपल्या चॅनलवर नेहमी घेत असतो. आपली बॅचही चालू आहेत. चला तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 21. नेक्स्ट प्रश्न, 21, 28 आणि 35 यांचा लसावी किती. 21, 28 आणि 35 यांचा लसावी किती. तर बघा 21, 28 आणि
35 यांचा लसा विचारला आहे. सर्वांना भाग जाणारी संख्या आपल्याला माहिती कोणती तर 7 आहे. 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 पाचा 35. आता सर्वांना भाग जाणारी संख्या आहे का एखादी नाही आहे, कमीत कमी 2ला ती पण नाही आहे, म्हणून डायरेक्ट गुणाकार करून घेऊ. बघा 4 पंचे 20, 20 त्रिक 60 आणि 60 गुणिला हा 7 बरोबर 6 7 42, 420 यांचा लसावी किती येणार मग तर 420 लसावी येणार. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला 90 किमी प्रति तास 90 किमी प्रति तास वेगाने म्हणजेच किती मीटर पर सेकंद. याला सरळ सरळ फक्त आणि फक्त 518 गुणायचे. 18 1 18, 18 पंचे 90 आणि 5 5 25 म्हणजे तिचा मीटर पर सेकंद वेग किती असणार आहे तर 25. पर्याय क्रमांक किती तर 2. तुम्हाला हे जर माहिती करून घ्यायचं असेल इथे 518च का गुणलं आणि 18/5 का गुणायचं आहे तर यासाठी आपला पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पूर्णपणे बघून घ्या. चला तर आपण तोपर्यंत आपला नेक्स्ट प्रश्न बघू. बघा नेक्स्ट प्रश्न आहे 4.8 भागिले 0.6 भागिले 0.4. तर या प्रश्नाची आपण सर्वप्रथम मांडणी करून घेऊ. बघा 4.8 भागिले 0.6 भागिले 0.4 या पद्धतीची मांडणी आहे. तर याला सॉल्व करून घेऊ. बघा इथले पॉईंट नंतर समान संख्या आहे म्हणून डायरेक्ट संख्या लिहून घेऊ आणि भागाकारामध्ये समोर किती ठेवून घेऊ 0.4 ठेवून घेऊ. बघा 6 1 6, 6 8 48 म्हणजे हे काय झाले आता 8 भागिले 0.4 आपल्याकडे उरलं आहे बरोबर. मग हा पॉईंट काढण्यासाठी इकडे एक 0 दिला की हा पॉईंट निघून जाईल म्हणजे हे राहतील 80/4 आणि 4 1 4, 4 2 8 म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 20 म्हणजे पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न बघू. बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला एका काटकोनाचा पाया 9 सेमी व उंची 12 सेमी असल्यास कर्ण किती. तर बघा कर्ण काढण्याचे सूत्र काय तर बघा कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग या पद्धतीचं हे सूत्र आहे. तर बघा मग आपल्याला इथं काय काय दिलेले आहेत तर इथं आपल्याला उंची दिलेली आहेत. किती दिलेली आहेत 12, 12 वर्ग अधिक 9 वर्ग बरोबर कोण असणार आहे तर कर्ण वर्ग असणार आहे बरोबर. म्हणून कर्ण वर्ग असणार आहेत. मग चला पुढं सोडून घेऊ. बघा आता 12 12 किती 144, 9 9 किती 81 बरोबर. यांची दोघांची बेरीज जर करून घेतली तर येते 225. किती येते बेरीज 225 आणि 225 कुणाचा वर्ग आहे कारण इकडं कर्ण वर्ग आहे बरोबर. पण आपल्याला कर्ण वर्ग नाही पाहिजे, आपल्याला फक्त काय पाहिजे तर आपल्याला फक्त कर्ण पाहिजे. हा कुणाचा वर्ग आहे तर हा 15चा वर्ग आहे. कुणाचा वर्ग आहे तर 15चा वर्ग आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 15 सेमी. हे पण कळलं असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करून टाका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा आता हा प्रश्न आपण इथं सॉल्व करू. बघा इथं सांगितलं आहे 0.8चा वर्ग तर मग सविस्तर लिहून घेऊ 0.8 गुणिला 0.8 मायनस 0.6 गुणिला 0.6 क्रिया करून घेऊ 8 8 64 बरोबर. 1 आणि 2 संख्यानंतर पॉईंट म्हणून 1 आणि 2 संख्यानंतर पॉईंट देऊन टाकला मायनस त्याच्यानंतर 6 6 36 आणि 1 आणि 2 2 नंतर पॉईंट आहे बरोबर. आणि आता यांची वजाबाकी करून घ्यायची तर यांची वजाबाकी जर केली तर यांची वजाबाकी येते 28 आणि 2 2 संख्यानंतर दोन्हीकडे पण पॉईंट आहेत म्हणून इथं 2 संख्यानंतर पॉईंट देऊन टाकले म्हणजे आपलं उत्तर होतं 0.28. 0.28 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होतं म्हणजे पर्याय क्रमांक किती तर पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. एका संख्येचे 30% हे 45 आहे तर त्या संख्येचे 15% किती. एका संख्येचे 30% किती आहे 45 आहे तर त्याच संख्येचे 15% बरोबर किती. तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे 15 गुणिला 45 छेदामध्ये 30. 15 1 15, 15 दुने 30, बे 1 बे, बे दुने 4, बे दुने 4 बाकी उरला 1 दिला पॉईंट झाले 10, बे पंच 10 म्हणजे 22.5 म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2.
चला नेक्स्ट प्रश्न बघू. आणि आजच्या बीड जिल्ह्यामध्ये आलेला हा गणिताचा शेवटचा प्रश्न आहे, बरोबर. तर मग बघून घेऊ हा आपण प्रश्न काय म्हणतोय. तर एका घनाचे एकूण पृष्ठफळ किती 216 चौरस सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती. काय विचारलं, एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे आपल्याला. एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय, तर बाजूचा घन. एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय, तर बाजूचा घन. तर मग याच्या आधारे आपण एकूण पृष्ठफळाच्या आधारे बाजूचा घन बरोबर किती आहे, 216. मग याच्याहून जर बाजू काढली तर याचं घनमूळ किती मग, तर याचं घनमूळ येईल बघा 6. घनमूळ किती येईल, 6 येईल. आणि बाजूवरून घनफळ काढण्याचं सूत्र काय आहे, तर बघा घनफळ काढण्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग गुणिला 6. म्हणजे बाजू किती आहे, 6, म्हणजे 6 गुणिले 6, बाजूचा वर्ग किती मग 36. आणि 36 गुणिला 6 जर केला तर आपलं उत्तर येतं आहे 216. म्हणजे 216 घन सेमी त्याचं काय असणार आहे मग, तर घनफळ असणार आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. आपण अजूनही भरपूर चांगले कंटेंट आपल्या चॅनलवरती इथून पुढे घेणार आहोत. धन्यवाद.